नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आणि जितकी ही आनंदाची बातमी समोर आली आहे, तर तितकी सावध करणारी सुद्धा बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भातील तसेच पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. होय शेतकरी बांधवांनो, सर्व काय माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त लक्षपूर्वक बघण्याचं काम करा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावे लागणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 22 हप्ते जमा झाले आहेत आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार. पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावे लागणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता सध्या जर बघायला गेलं तर अनेक शेतकरी बांधवांचा हप्ता हा सरकार बंद करत आहे आणि त्यामुळेच कदाचित तुमचा हप्ता बंद होऊ शकतो का, आणि जर तुमचा हप्ता बंद होत असेल तर तुम्हाला कोणती काम करावी लागणार जेणेकरून तुमचा हप्ता शेतकरी बांधवांनो बंद होणार नाही, तर हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल पीएम किसान योजनेचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वात आधी आमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे आणि या दोन्ही योजनांचे पैसे आमचे कधीच बंद नाही झाले पाहिजे असं तुम्हाला जर का वाटत असेल, त्याचबरोबर प्रत्येक हप्ता आमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे आणि वेळेवरती खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे असं जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला वाटत असेल आणि आता तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. फक्त आता 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर का शेतकरी बांधवांनो नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे अपडेट. तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात आधी पीएम किसान योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट बघूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अपडेट पाहूयात. आता सर्वात अगोदर पहा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये जमा होणार आहेत. लक्षात घ्या, आता फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, आपण सर्वात आधी पीएम किसान योजनेबद्दल अपडेट बघत आहोत आणि त्यानंतर आपण नमो शेतकरी योजनेची महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. आता सर्वात अगोदर शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेबद्दल चर्चा करूया. तर पहा, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये थकबाकी एकत्र जमा होणार आहेत. आता नेमकी कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्र 6000 रुपये जमा होणार हे देखील मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो सांगणारच आहे. आता बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना असा देखील प्रश्न पडला असेल की हप्ता तर 2000 रुपयांचाच असतो, मग पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नेमकी कशा प्रकारे 6000 रुपये जमा होणार. तर शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही. कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 6000 रुपये जमा होणार मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो सोप्या भाषेमध्ये सांगणारच आहे. तसेच दुसरीकडे आता हजारो शेतकरी बांधवांचे नाव योजनेमधून कापणीमध्ये येणार आहे, म्हणजेच की अनेक शेतकरी बांधवांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येऊ शकतो. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचे हप्ते थांबले होते का, तर रखड हरलेले हप्ते नेमके कसे मिळणार, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये मिळणार. आणि तसेच आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाचं म्हणजे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. मग पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला नेमकी कोणकोणती कामे करावी लागणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मी तुम्हाला पुढील 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणार आहे. फक्त आता वेळ काढून व्हिडिओला पाहत चला. तर शेतकरी बांधवांनो, आता लक्षात घ्या,
एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगत आहे. बघा आता नेमकी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. तर पहा आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला असेल, 21वा हप्ता मिळालेला असेल, तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये पुढील काही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये येण्यास सुरुवात होऊ शकते. त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटलेला आहे, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आजपासूनच वितरित करण्यामध्ये सुरुवात होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये लवकर जमा होणार आहे. परंतु या योजनांसाठी तुम्ही पात्र आहात का नाही, तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहेत, तुम्ही पात्र कशा प्रकारे नसणार आहेत. तर आता पहा, ज्या शेतकरी बांधवांची e-KYC अपूर्ण असणार आहे असे शेतकरी बांधव या योजनेमधून अपात्र असणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची e-KYC पूर्ण असणार आहे असे शेतकरी बांधव या योजनेमध्ये पात्र असणार आहे. त्याचबरोबर बँक खाते सक्रिय असतील ते शेतकरी बांधवांनाच पैसे मिळतील. त्याचबरोबर बँक खात्याशी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांचं बँक खात्याशी आधार लिंक नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी नम्र विनंती. कारण की हप्त्याच्या लाभासाठी सर्व शेतकरी बांधवांना ही कामे करणं सक्रिय आहे, नाहीतर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करा. आता नेमकी ते कोणते 13 जिल्हे आहेत, ते 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत की नाही हे देखील पाहून जा. त्याचबरोबर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तर आजपासूनच पुढील काही तासांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आता पहा, नंबर 1 वरती शेतकरी बांधवांनो, बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये रक्कम जमा होणार आहे. तर नंबर 2 वरती आहे अकोला मधील शेतकरी असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती 2000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची 2000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली, ठाणे, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.